विश्वासाची पावती. राजेश नाईक यांच्यावर पक्षश्रेष्ठींचा ठाम विश्वास. सांगलीत काँग्रेसच्या नव्या पर्वाची नांदी. दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळवारी झालेल्या प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्षांच्या संयुक्त बैठकीत एक भावनिक आणि अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळाला. माननीय राजेश नाईक यांना विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळणे ही सांगली जिल्ह्यासाठी मोठी गौरवाची बाब ठरली. या ऐतिहासिक बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या साक्षीने राजेश नाईक यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावना केवळ औपचारिक नव्हत्या, तर त्या विश्वास, अपेक्षा आणि जबाबदारीच्या होत्या. ही निवड म्हणजे पक्षाच्या विश्वासाची पावती आहे असे सांगताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आशेचा नवीन प्रकाश दिसत होता. राजेश नाईक यांच्या नेतृत्वात सांगली जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळेल, युवकांना दिशा मिळेल आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढणारे सक्षम नेतृत्व उभे राहील असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. ही केवळ पदनियुक्ती नाही, तर सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. संघर्ष, समर्पण आणि जनतेच्या विश्वासावर उभे राहणारे एक नवे पर्व.